नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. भारतामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. निमित्त आहे ते दिग्दर्शक निर्माता अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू यांच्याबरोबरच इतरही बॉलिवूडमधल्या काही महत्त्वाच्या व्यक्तींवर आयकर विभागाकडून टाकण्यात आलेले छापे. लगोलग या मुद्द्यावर भारतभरामध्ये समाज माध्यमात चर्चा सुरू झाली की ही सगळी माणसं नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर बसल्यापासून त्यांचा या ना त्या कारणाने विरोध करतात, मुद्द्याला धरून नरेंद्र मोदींवर टीका करतात, म्हणून त्यांच्या विरोधात ही कारवाई सुरू झाली आहे. एका बाजूला हा तर्क आहे तर दुसऱ्या बाजूला सेलिब्रिटीच्या विरोधातल्या या कारवाईच्या मागे कसल्याही प्रकारे राजकारण नाही हे सांगण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. तपासी अधिकाऱ्यांनी आयकर चुकवला आहे का या एका मुद्द्यावर अनेकांची देशभरात चौकशी सुरू केली आहे. त्यातली काही नावं ही सेलिब्रिटींची आहेत म्हणून चर्चा होतीये, बस इतकंच असा खुलासा सरकार करत आहे. हे सगळं घडत असताना काही मुद्दे उपस्थित राहतात. त्यात पहिला मुद्दा असा असतो की सेलिब्रिटीच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधक परस्परांवर बाण सोडतायत का? आपल्या सगळ्यांनाच कंगना राणावतचं प्रकरण आठवत असेल. कंगना राणावतनं एक भूमिका घेतली, ते भूमिका मांडायला लागल्याच्या नंतर तिचं कार्यालय तोडलं गेलं आणि कार्यालयावर केली गेलेली तोडक कारवाई ही विद्यमान सरकार महाराष्ट्र सरकारच्या वतीनं होती का याचा जेव्हा प्रकरणातला तपास आणि मुद्दा न्यायालयात पोहोचला तेव्हा न्यायालयानं स्पष्ट स्वरूपात ती कारवाई अयोग्य होती इतकं नमूद केलं. पण त्यामुळे कंगनाला जे नुकसान झालं ते तिच्या जागेवर आता अनुराग आणि तापसी हे दोघंही चौकशीच्या फेऱ्यात आहेत. कंगनाने आपली भूमिका मांडण्याचं काही थांबवलेलं नाही, अनुराग आणि तापसी सुद्धा व्यक्त व्हायचं काही थांबवत नाहीयेत. थोडक्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही लढाई जर समजा टप्प्याटप्प्यानं पुढे जाणार असेल तर त्यात तुमची कंगना तर आमची तापसी अशा स्वरूपानं एकास एक मोहरे टिपण्याचं काम होणार आहे का? आजची लक्षवेधी त्याच मुद्द्यावर. या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी होत आहेत भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये, काँग्रेसचे प्रवक्ता गोपाळ तिवारी, आपल्या सोबत नवोदित अभिनेत्री या नात्यानं नुपूर सावजी आहे, तसंच राजकीय विश्लेषक या नात्यानं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर आहेत आणि चित्रपटसृष्टीतलं एक परिचित नाव निर्माता दिग्दर्शिका या नात्यानं आपल्या सोबत कांचन अधिकारी असतील. सर्व मान्यवरांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करतोय. चर्चेची सुरुवात करण्यापूर्वी तपशिलामध्ये आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून की कशा प्रकारे अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्यावरची कारवाई पुढे सरकते आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा ते बघूया की काय पद्धतीनं हे प्रकरण आजच्या पातळीवर पोहोचले. तर फॅन्टम फिल्म्सच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जाते. आयकर विभागाकडून ती होतीये. अनुराग तापसी यांच्यासह काही जणांची जबानी आजच्या तारखेला नोंदवण्यात आलेली आहे. आयकर चोरीचे पुरावे हाती लागल्याचं आयकर विभागातल्या सूत्रांनी सांगितलंय. तपास या मार्गावर आहे की अनुराग आणि तापसीकडून आयकराची चोरी झाली का. तपासी अधिकाऱ्यांकडे डिजिटल साहित्य तसंच संबंधितांच्या व्हॉट्सॲपचा बॅकअप आलेला आहे. आयकर विभागानं 7 लॉकर्स सील केलेले आहेत. त्याचा वापर आता संबंधितांना करता येणार नाही. या सर्व तपशिलानंतर चर्चेकडे आपण वळतोय. आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांना त्यानिमित्तानं प्रश्न उपस्थित करणार आहोत. केशव उपाध्ये, थेट आणि पहिला प्रश्न आपल्यासाठी. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा या निमित्तानं पुन्हा चर्चेत येतोय. मोदी सरकारला त्यांच्या विरोधात बोलणारी माणसं आवडत नाहीत का आणि प्रत्येकाला वेचून वेचून लक्ष्य केलं जातं का? मुळामध्ये प्रसाद कासे लक्षात घेतलं पाहिजे. गेले 6 वर्ष जेव्हापासून पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आलेले आहेत किंवा त्याच्या पूर्वीपासून नरेंद्र मोदींच्या याच्याबद्दल अत्यंत वाईट भाषेमध्ये म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पूर्ण आदर राखून
त्यांच्याबद्दल अत्यंत वाईट गलिच्छ भाषेत लिहिणारं व्यक्त होणारी लोक आपण सातत्याने बघत आहोत. पण तरी सुद्धा गेले आणि म्हणजे अगदी रेकॉर्ड काढला गुगल मधलं सहज सगळ्यात वाईट ज्याच्याबद्दल बोललं गेलं आणि कोण कोण बोललं तर समजलं अत्यंत मान्यवर म्हणजे इथपर्यंत की या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मी पुरस्कार सुद्धा स्वीकारणार नाही अशा पद्धतीने एका पत्रकाराने भूमिका घेतली होती. त्या भूमिकेचा सुद्धा आदर आम्ही केला की ठीक आहे त्यांची भूमिका आहे. देशाचे पंतप्रधान कुठे व्यक्तीचे पंतप्रधान नसतात ते देशाचे पंतप्रधान असतात. पण त्यामुळे मला असं वाटतं की पहिला मुद्दा असा आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा मनाविरुद्ध बोलणं हे भाजपला किंवा मोदींना आवडत नाही का तर हा विषयच नाही. किंबहुना सर्वाधिक अभिव्यक्ती स्वातंत्र्य गेल्या 6 वर्षात आहे. तुम्ही वाटेल ते बोलू शकता हवं ते बोलू शकता इतक्या पद्धतीने गेले 6 वर्ष बोलू शकता हवं ते बोलू शकता या वाक्यात बऱ्याच काही गोष्टी दडलेल्या आहेत. गोपाळ तिवारी तुम्हाला वैयक्तिकरित्या हा अनुभव आहे की अनुराग कश्यप आणि तापसी पन्नूवर झालेली कारवाई ही पूर्वग्रहानं झालेली नाही हा तर्क तुम्हाला मान्य होतो का? दोन्ही टप्पे आहेत दोन्ही टप्प्यांची उत्तरं तुमच्याकडून अपेक्षित करतो. गोपाळ तिवारी. प्रसादजी या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी केशवजींनी आता जो प्रश्न उपस्थित केला की देशाच्या पंतप्रधानांबद्दल अतिशय गलिच्छ आणि घाणेरडं जर कोणी बोलत असेल तर ते चुकीचं आहे आणि निंदनीय आहे कारण ते देशाचे पंतप्रधान आहेत ते कुठल्या पक्षाचे पंतप्रधान नाही. दुसरं आता आपण जे म्हणला तर आतापर्यंत आपण एक बघितलं एक म्हण आहे मराठीत एका दगडात 2 पक्षी. तर एकंदर आपण बघितलं तर मोदी सरकारचं जे काही राजकीय धोरण आहे ते एका कृतीमध्ये 2 हेतू साध्य होतात का ते बघायचं. म्हणजे एकीकडे आता वाढती जीवघेणी महागाई पेट्रोल डिझेल गॅसचे दरवाढ आणि याच्यावर होणारी प्रचंड दरवाढ याच्यापासून लक्ष वेगळीकडे जाण्याकरता दुसरीकडे आपल्या विरोधात शेतकरी आंदोलन जे काही चाललंय जे रास्त लोकशाही मार्गाने चाललंय त्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी त्या आंदोलनाबाबत आपला प्रतिसाद दिलाय अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून जिथं जिथं वाच्यता केलेली आहे त्यांना टार्गेट करणं हे दुसरं आहे. स्पष्ट उद्देश त्या ठिकाणी सफल होतात. गोपाळराव मुद्दा काय होता आत्ताच्या घडीला भरपूर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि कोण कोणाबद्दलही हवं ते बोलू शकतं. हा मुद्दा तुम्हाला पटतोय का? तुमचा वैयक्तिक अनुभव काय काँग्रेसची भूमिका काय आणि तापसी आणि अनुरागच्या कारवाई मागे तुम्हाला पूर्वग्रह दिसतात का हा मुद्दा आहे. पटकन मुद्द्यावर या. नाही निश्चितच ना कोणी आता राजकीय भूमिका हे मांडू शकतात. सोशल माध्यमांचं सोशल मीडियाचा प्रभाव किती आहे जे एका आपण सांगता त्याप्रमाणे चहा विक्रेत्या व्यक्तीला जर सोशल मीडिया एका देशाची सत्ता सोपवत असू शकेल तर सोशल मीडियाचा प्रभाव किती आहे आणि त्याचप्रमाणे मग सोशल मीडियाच्या अपेक्षा पण वाढतात की त्या सरकारकडनं त्या व्यक्तीकडनं त्या नेतृत्वाकडनं हवे ते निर्णय होतात का नाही लोकहिताचे रोजगाराचे अर्थविषयक निर्णय होतात का नाही. मग त्याविषयी जर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कायदेशीर हक्काकरता उदाहरणार्थ शेतकरी हक्कांकरता काही आंदोलन करत असतील काही भूमिका मांडत असतील आणि त्याची दखल जर आंतरराष्ट्रीय दर्जावरील कलाकार घेत असतील तर त्यामध्ये चुकीचं काय ते त्यांच्या न्याय हक्कासाठी जे लोकशाहीने त्यांना प्रदान केलेले संविधानाने सोशल मीडियाने पंतप्रधान केलं. आपल्यासोबत जयंत माइंडकर आहेत. जयंतराव पहा इतकं स्वातंत्र्य आहे तरी पण लोक का रडतात की म्हणे मोदींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली म्हणून. मला थोडसे इतिहासाला सांगू द्या आणि ते असं आहे फक्त तेवढं अगदी ब्रीफ सांगतो. हे बघा मुळात माझ्या दृष्टीने या जगात कोणीही मी बोलत आहे माझे कोण कोण बोलत आहे आपण सलग बोलत राहा जयंतराव कोणी इतर बोलत नाहीये. तर माझ्या दृष्टीने उजवे किंवा डावे या जगात कुठेही जेव्हा सत्तेवर येतात ते हिंसेद्वारे चाललेले आहेत. आता ही डाव्यांची जी हिंसा असते ती सरसकट होणारी असते तर उजव्यांची जी हिंसा ती तुरळक असते. तुरळक याचा अर्थ कुठेतरी एखाद्याला कोणावर तरी ऍसिड फेकलं कोणावर तरी बॉम्ब ब्लास्ट झाला किंवा एखाद्या थिएटरमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला त्याच्यानंतर 4-5 वर्ष शांततेत गेली. मला असं वाटतं तुम्हाला जयंतराव हे सुचवायचंय का की डाव्यांपेक्षा उजवे कमी हिंसक आहेत पण हा काही संदर्भ नाहीये आजचा. नाही मला पूर्ण बोलू द्या. मला डाव्यांपेक्षा उजवे कमी हिंसक आहे पण ते जे टेरर निर्माण करतात आणि सत्तेवर आल्यानंतर ते ज्या पद्धतीने कायद्याचा वापर करून टेरर निर्माण करतात
तो जास्त हानिकारक असतो. तुमच्या लेखी जयंतराव हे सगळं काँग्रेस आणि संबंधित पक्षांच्या राजवटीमध्ये होत नाही. जर का ते झालेलं असेल, म्हणजे मी स्वतः सांगतो, अगदी सफदर हाशमी म्हणा किंवा माझ्या माहितीप्रमाणे मला वाटतं दाभोळकरांची जी हत्या झाली ती सुद्धा तेव्हा मला वाटतं महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेवर की असं तुम्ही म्हणू शकता ती फॅक्ट आहे माझ्या माहितीप्रमाणे. परंतु या प्रत्येक गोष्टीवर काँग्रेसनी कार्यवाही केलेली आहे. काँग्रेसने कारवाई केलेली आहे. मला वाटतं केशवराव, आपण काही गोष्टींची आठवण करून देऊ इच्छिता का? नेहरूंच्या काळामध्ये साहिर लुधियानविनच्या बद्दल झालेलं प्रकरण असेल, आचार्य अत्रेंबद्दल झालेलं प्रकरण असेल, खूप मोठी त्याची लिस्ट निघू शकते. केशवराव, नाही, मी खूप मोठी यादी देऊ शकतो. अगदी 1950 साली देश स्वतंत्र झाल्यानंतर मजरू सुलतानपुरीला कसं केवळ एक विरोधातलं गाणं लिहिलं म्हणून नेहरूने अटक केली होती. किती वर्ष ते अटकेत होते तिथून मी इतिहास काढू शकतो, पण फार लांबचं जाऊ द्या. आज इन्कम टॅक्स धाडीचा विषय चालू आहे, तर इन्कम टॅक्स धाडीचा विषय सांगतो की जणू काही काँग्रेसच्या काळात नट्यांवरती अशा प्रकारे पडल्याच नाहीत का? 2011 मध्ये प्रियंका चोप्रा होती, 2011 मध्ये राणी मुखर्जी होती, 2011 मध्ये आणखीन 2-4 नट्या होत्या, 12 मध्ये होतं, 13 मध्ये होतं, 10 मध्ये होतं. अशी मी यादी देऊ शकतो की ज्या अभिनेत्र्यांवरती अशा पद्धतीने जाऊन त्यावेळच्या अभिनेत्री, सेलिब्रिटी यांच्यावरती इन्कम टॅक्स धाडी टाकल्या होत्या. मग आपल्याला काय सांगायचंय की इन्कम टॅक्सच्या धाडी या आधीच्या सरकारात पडत होत्या, आत्ताही पडतायत. म्हणजे थोडक्यात इन्कम टॅक्स आपल्या पद्धतीनं काम करतं, त्यात सरकारी हस्तक्षेप नाही, असं तुम्हाला सुचवायचंय? असं आहे की मुळामध्ये सरकार आपल्या पद्धतीने काम करत असतं, संस्था आपल्या हिशोबाने काम करत असतात. इन्कम टॅक्सला जर असं काही वाटलं असेल की त्यांच्यामध्ये काही गैर, तर केवळ सेलिब्रिटी म्हणून कारवाई त्यांच्यावर करायची नाही का? मला सांगा. जे इन्कम नाही, अरे बाबा हे खूप मोठे सेलिब्रिटी तर त्यांच्यावर धाड टाकता कामा नाही बरं का, अशी इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी भूमिका घ्यावी अशी तुमची अपेक्षा आहे का? शेवटी असं आहे. ठीक आहे गोपाळराव, पटकन या निमित्तानं प्रश्न विचारूयात. आपल्याला चर्चेमध्ये थोड्याच वेळात कांचन अधिकारी आणि नुपूर सावजी यांनाही सहभागी करायचंय. तत्पूर्वी गोपाळराव तिवारींना प्रश्न आहे. गोपाळराव, कारवाई झाल्याच्या नंतर मिरच्या झोंबायची गरज काय, असं जर समजा सत्ताधारी गटाचं म्हणणं असेल तर त्याला प्रतिवाद करता येईल का? कायदा कायद्याच्या पद्धतीनं काम करतोय, त्यात सरकारचा हस्तक्षेप नाही असं वारंवार सांगतायत ते. नाही, अनेक बॉलिवूडचे कलाकार आहेत, दिग्गज आहेत, मोठे मोठे स्टार आहेत, ज्याने अमिताभ बच्चन पासून अनेक, हेमा मालिनी पासून अनेक मोठे स्टार आहेत की ज्यांच्याकडे फार मोठे मोठे पिक्चर आहेत आणि ज्यांचं उत्पन्न प्रचंड आहे. परंतु यांच्यापेक्षा जेव्हा ही तापसी ही रेहानाच्या ट्वीटवर पाठिंबा देते आणि हे ट्वीट करते की किसी को भी इतना भी मत डराओ की डर खत्म हो जाए, आणि अशा प्रकारचे शेतकरी आंदोलनाबद्दल जागरूकता निर्माण करते, आपला भावना व्यक्त करते, शेतकऱ्यांच्या हक्काबद्दल भाष्य करते, तेव्हाच मात्र तिच्यावर अशा प्रकारच्या धाडी का पडतात? हा एक सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न आहे. आणि आजच्या माध्यमांमध्ये, सर्व प्रिंट माध्यमांमध्ये करा की ज्या पद्धतीनं कायदा काम करतो त्या कायद्याला प्रत्येक वेळेला सेलिब्रिटींनी आपल्या सेलिब्रिटीच्या कोंदणातून बघायचं का? तापसीनं शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भूमिका घेतली म्हणून आयकराच्या धाडी पडायला लागल्या, हा तर्क पटू शकतो? बेसिकली मला इथे काही मुद्दे असे मांडावेसे वाटतात की कुठलंही सरकार जेव्हा ते सत्तेमध्ये येतं तेव्हा त्यांच्या अगेन्स्ट जे कोणी बोलतात त्यांच्याबद्दल लगेचच ते कारवाई करतात. आत्ताच आपण बघितलं की नाना पटोले आले ह्याच्यावरती, त्यांनी लगेचच अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या फिल्म्सना आम्ही इथे रिलीज होऊ देणार नाही, आम्ही असं करणार नाही. अरे पण काय संबंध, कशासाठी? मला एक गोष्ट कळत नाही की कलाकार हे नेहमीच का सॉफ्ट टार्गेट म्हणून वापरले जातात. तुम्हाला जेव्हा कुठले फंड्स रेज करायचे असतात तेव्हा तुम्हाला कलाकार लागतात, बाकीच्या कुठल्या गोष्टी आल्या की लगेच त्यांच्याच अगेन्स्ट तुम्ही बोलता. तर हे सगळं जे आहे हे सगळं थांबलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या कलाकारांनी जर एखाद्या गोष्टीसाठी आवाज उठवायचं ठरवलं तर त्याला तो कलाकार आहे, मग त्यांनी आवाज कशाला उठवायचा असं म्हणणं पण चुकीचं आहे. तो या देशाचा नागरिक आहे आणि त्याला या देशामध्ये ज्या काही घडामोडी होत आहेत त्याच्याबद्दल आपली भावना ज्या काय आहेत त्या व्यक्त करण्याचा कंप्लीट अधिकार आहे. अगदी आपण दोन महत्वाचे मुद्दे मांडले, त्यातला एक मुद्दा थेट काँग्रेसशी निगडीत आहे, त्याच्यामुळे आपण गोपाळरावांना परत एकदा त्या निमित्तानं बोलतं करू. गोपाळराव, नाना पटोलेंनी जी भूमिका अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार बद्दल घेतली त्यात तरी कुठे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार आहे?
नाना पटोले म्हणतात अमिताभ आणि अक्षय कुमारचे सिनेमे चालू देणार नाही. अहो ते भूमिका घेत नाहीत म्हणून त्यांचे सिनेमे न चालू देणं, याला कुठेतरी तर्काचा मेळ आहे का? काँग्रेसच्या बाबतीत ज्या काँग्रेसला कायम गांधी आवडतात, गांधींचा विचार आवडतो, त्यांनी अशा प्रकारे भूमिका घ्यावी. नाना पटोलेंनी, जे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आहेत काँग्रेसचे, अगदी 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 आल्या आल्या तात्काळ चर्चेत राहण्यासाठी कदाचित असू शकतं हे. गोपाळराव, ऐका, महात्मा गांधींची शिकवणूक ही सत्याचा आग्रह म्हणजे सत्याग्रहासाठी आहे, आणि सत्याचा आग्रह ही काँग्रेस पहिल्यापासून आजपर्यंत धरतच आलेली आहे, याच्यामध्ये काही दुमत नाही. आमचा मुद्दा एकच आहे, जेव्हा एक सरकार असं होतं की ज्यांच्या प्रभावाच्या विरोधात कोणी बोलू शकत होतं, ही परिस्थिती आहे. मनमोहन सिंगांच्या युपीएच्या सरकारच्या वेळेला जेव्हा अमिताभ बच्चन 2-5 रुपये रेट वाढले डिझेलचे, पेट्रोलचे, तर म्हणत होते की असं वाटतं की ही कार जाळून टाकावी, म्हणजे इतका प्रक्षोभ ट्विट केलं त्यांनी त्या ठिकाणी आणि तीव्र नाराजी व्यक्त केली. आणि आता मात्र 70 वरनं 30 रुपयाची 100 रुपयावर डिझेल पेट्रोल गेले, तर हे का बोलत नाही का? ह्यांना आणि सेलिब्रिटी या जनतेने घडवलेले असतात, जनता ह्यांचं अनुकरण करत असते. ह्यांनी जर काही सांगितलं किंवा एखादी नाराजी व्यक्त केली, भूमिकेच्या विरोधामध्ये जाऊन त्यांच्या व्यावसायिक नुकसानीच्या साठीची भूमिका घेणं हे राजकारण्यांचं काम आहे का? सेलिब्रिटी का चुकतात त्याची उत्तर घेऊच आपण, पण मग सेलिब्रिटींना त्यांच्या व्यावसायिक हिताच्या दृष्टीनं रोखणं ही राजकीय भूमिका असू शकते का? नाही, बघा त्यांनी काय सांगितलं की जिथे जिथे ते करतील त्यांना आम्ही काळे झेंडे दाखवू आणि सत्याग्रह करू आणि निदर्शनं करू. निदर्शनं करण्याचा तर अधिकार सगळ्यांनाच आहे ना. त्यांनी आपलं तोंड उघडावं, आता त्यांनी एकतर जाहीर करावं, आणि हे सगळं करून देखील त्यांनी कुठली भूमिका जाहीर केली नाही. हेच झालं नाही. गोपाळराव, कदाचित थोडंसं अपडेट राहावं लागेल. केशव उपाध्याय आपल्याला काही सांगू इच्छित आहेत, प्रतिवाद करू इच्छित आहेत. गोपाळराव एकदा ऐकूयात. असं आहे गोपाळराव, थोडं अपडेट आपण राहिलं पाहिजे. किंबहुना जर किंवा अपडेट असाल, तुम्ही जर खरी माहिती सांगितली तर तुम्हाला माहिती नाही असा अर्थ होईल, किंवा पक्षासाठी तुम्ही खोटी भूमिका मांडता असा अर्थ होईल. मुळामध्ये पिक्चर चालू देणार नाही, आम्ही त्याला पुढे अडवू, पिक्चर चालू देणार नाही, अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली होती, जी मला असं वाटतं की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. एखाद्या व्यक्ती तेच काय किंबहुना लता मंगेशकर आणि बाकीच्या लोकांनी ट्विट केले, देशाच्या हिताचे ट्विट केले. म्हणजे आता मगाशी कौतुकाने सांगितलं आंतरराष्ट्रीय कलाकारांनी म्हणे काय शेतकऱ्यांसाठी ट्विट केलं तर राग करावं असं आमचे तिवारी बोलले. अहो पण या देशाचं अखंडत्व कायम राहिलं पाहिजे, हा देश सर्वपर्यंत प्रथम राहिला पाहिजे असं ट्विट करणाऱ्या लता मंगेशकर असतील, सचिन तेंडुलकर यांची चौकशी करू अशी काँग्रेस मागणी करतात. ही आणीबाणीची प्रवृत्ती आहे, जी आणीबाणी 1975 साली इंदिरा गांधींनी आणली होती. त्या आणीबाणी तुमच्या अंगाअंगात आजही मुरलेली आहे. आणि म्हणून मनमोहन सिंगाचा उल्लेख तुम्ही केलात, त्याच मनमोहन सिंगांना नॉनसेन्स म्हणून तो जो हे फाडून टाकला, त्याच्यामध्ये सरकारने काढला अध्यादेश, राहुल गांधींनी फाडला, ती आणीबाणी आजही काँग्रेसमध्ये तशीच ठासून भरलेली आहे. पटकन जयंतराव माइंडकरांना उत्तर द्यायची संधी देऊया. जयंतराव, सिद्ध काय होतं? कुठलंच सरकार आपल्या विरोधात कडवट काही ऐकू इच्छित नसतं, बरोबर आहे जयंतराव? हे थोडं जरी बरोबर असलं तरी मी अगदी प्रामाणिकपणाने सांगतोय की यामध्ये मला काँग्रेस हे मध्यम मार्गी असल्यामुळे बऱ्याच प्रमाणात सॉफ्ट वाटतं. आणि काँग्रेस मध्यम मार्गी वाटते का सहनशील वाटते? मला मध्यम मार्गी सहनशील वाटते. आणि त्याचं मी एक फार मोठं उदाहरण देतो की मी नथुराम गोडसे बोलतोय यासारखं नाटक, ज्याच्यावर बॅन यावा म्हणून जे काही मागणी झाली असेल, प्रोटेस्ट झाला, पण तरी सुद्धा अगदी काँग्रेसने सुद्धा प्रोटेस्ट केला, ज्याचं फुटेज आपल्याकडे आजही मिळू शकतं. अगदी आम्ही प्रत्यक्ष तो पाहिलेला आहे. त्यावेळेला काँग्रेसनं, शिवसेने आणि काँग्रेस हे दोघं शिवाजी मंदिर मुंबई इथं अत्यंत हिंसक स्वरूपात एकमेकांना भिडले होते. काँग्रेस पण त्यावेळेला हाणामारी करायला काही मागे राहिली नव्हती, ना शिवसेना. अर्थात त्यावेळची शिवसेना वेगळी होती, आताची वेगळी आहे. पण माझं म्हणणं हे आहे, माझं पुढचं वाक्य असं आहे की तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी सरकार असून सुद्धा ते नाटक प्रोटेस्ट आमचा झाल्यानंतर ते नाटक पूर्ण चाललं. आणि याला महत्व आहे. हे बघा, एखादी गोष्ट आम्हाला पटत नाही, लोकशाहीमध्ये आम्ही त्याला प्रोटेस्ट केला
आम्ही त्याचा निषेध केला. आपण एक संदर्भ दिलात फार बरं झालं जयंतराव. वेळेची मर्यादा आहे म्हणूनच मध्ये हस्तक्षेप करतो, पण पटकन त्यावर एक छोटीशी प्रतिक्रिया कांचन अधिकारी यांची घेतो. कांचन अधिकारी, तुम्हाला वाटतं नथुराम गोडसे बोलतोय हे शरद पोंक्षे अभिनीत नाटक जसं होतं तसंच पुढे चालू शकलं? मला ऍक्च्युली माहित नाही, पण मी नाटक पाहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही चेंजेस केले की नाही माहिती नाही, परंतु ह्याच्यामध्ये शरद पोंक्षेला बिचारायला खूप काही सहन करावं लागलं. त्यांना फायनान्शियल लॉसेस पण सहन करायला लागले. ऍट द सेम टाइम प्रत्येक वेळेला असं धाकधूक राहून कसं तुम्ही कलाविष्कार करू शकणार आहात? इट्स आफ्टर ऑल युअर माइंड हॅज टू बी स्टेबल. तुम्ही खूप शांत चित्ताने तुम्ही असतात तेव्हाच एखादा कलाकार आपली कला सादर करू शकतो. इट इज नॉट दॅट इझी टू कम इन फ्रंट ऑफ मॉब ऑफ सम 1000 पीपल आणि तुम्ही स्वतःचा कलाविष्कार तुम्ही करता तेव्हा 1000 माणसांच्या समोर, आणि ते देखील असं ऐतिहासिक एखादं नाटक, त्यातले काही संदर्भ जे आहेत ते प्रॉपर लोकांपर्यंत पोहोचवणं, जे काय घडलं असेल तेव्हाचं ते, अगदी त्याला तुम्ही किती फॉर आहात किंवा अगेन्स्ट आहात. तुम्ही जो महत्वाचा एक उल्लेख केलात तो जास्त लक्ष देण्यासाठी गरजेचा आहे म्हणून अधोरेखित करतो. कुठल्याही कलाकाराला कलाकृतीचं सृजन करत असताना दबाव असणं योग्य वाटत नाही, आणि आत्ताची परिस्थिती, सध्याचे दिवस हे कलाकारांवर दबाव टाकण्याचे आहेत का, याची चर्चा लक्षवेधीच्या पुढच्या भागात. एक छोटीशी विश्रांती घेतोय, लगेचच परत येतोय. नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कलाकाराचं सृजन हे कोणत्याही तणावमुक्त वातावरणात व्हायला पाहिजे असा तपशील दिलेला संदर्भ आधीच्या भागाच्या शेवटच्या टप्प्यात व्यक्त झाला. त्याला धरून चर्चेची पुढची फेरी सुरू करतोय. आपल्या सोबत नुपूर सावजी आहे. नाशिकची ती एक उदयोन्मुख अभिनेत्री आहे. तिचं सध्या एका मालिकेच्या निमित्तानं छोट्या पडद्यावर पदार्पण झालेलं आहे. नुपूर, कलाकारावर जर तणाव असेल तर तो त्याची अभिव्यक्ती न्यायपूर्ण पद्धतीनं मांडू शकतो का, आणि असे ताण तणाव इंडस्ट्रीच्या बाहेरून कलाकारांवर असतात का? मला आधी असं सांगावंसं वाटतं. हॅलो, अगदी बोला नुपूर, आपला आवाज येतोय. नमस्कार. कलाकार हा एक समाजाचा घटक आहे. त्याला वेगळी ट्रीटमेंट देणं वगैरे एकदम चुकीचं आहे. सर्वसामान्य माणसाला जे नियम लागू पडतात तेच सगळे नियम कलाकाराला पण लागू पडतात. त्यामुळे राजकीय सूड आणि आता जे रेड पडली त्याचा काही संबंध नाही असं मला वाटतं. कलाकाराने त्याची कला जोपासावी, त्याला अभिव्यक्त होण्यासाठी ज्या पद्धतीने त्याला अभिव्यक्त व्हायचं आहे त्या पद्धतीने त्याने अभिव्यक्त व्हावं, पण सामाजिक भान ठेवणं सुद्धा गरजेचं आहे असं मला आपण ज्या वेळेला असं म्हणता की कलाकाराच्या वरील कारवाईला कलाकार म्हणून पाहण्याची गरज नाही, त्यानं सामाजिक भान ठेवावं, मग याचा एक पुढचा अर्थ असा घ्यायचा का की जर त्यांनी राजकीय भूमिका घेतली तर त्या राजकीय भूमिकेची किंमत मोजायची तयारी पण ठेवायला पाहिजे? मला असं वाटतं आपण कुठलीही भूमिका मांडताना भूमिका मांडल्यानंतर ती आपली भूमिका आहे, त्याचे जे काय हे होतील पडसाद उमटतील त्याच्यावर सुद्धा आपण भाष्य करायला तयार असलं पाहिजे. बर, जयंत माईंकर पटकन आपल्याकडे येतो प्रश्न घेऊन. पत्रकारांना सुद्धा या निमित्तानं बऱ्याचदा अनेकदा भूमिकेच्या अनुषंगानं भरडलं जातं. भूमिका मांडणारे हे नंतर अचानक अमुक गोष्टीमुळे माझ्या विरोधात कारवाई झाली असा कांगावा का करतात? अनुराग कश्यप, तापसी पन्नू यांच्या संदर्भानं मला उत्तर अपेक्षित आहे. एक खरं सांगतो की याला एक जुनं उदाहरण देऊन सांगतो. अशाच आपल्याला माहिती आहे ते कोणतं कॅश फॉर स्कॅम वगैरे झालेलं, कॅश फॉर क्वेरी स्कॅम झालेलं होतं, आणि त्याच्यानंतर अजून एक दुसरं जेव्हा स्कॅम उघडकीस आलं त्याच्यामध्ये अनिरुद्ध बहल हा एक पत्रकार होता. तो पत्रकार नंतर कुठेतरी एका जंगल सफारीला गेला. एनडीए सरकार होतं आणि त्यावेळेस त्या जंगल सफारीत त्यांनी काय केलं याच्याकरता त्याला पकडलं गेलं. पत्रकारांनी, मी तेव्हा अहमदाबादला होतो तेव्हा तिथे आलेल्या एका केंद्रीय मंत्र्याला मी स्वतः त्यांना प्रश्न विचारले आणि त्यांनी शेवटी ऑफ द रेकॉर्ड आम्हाला मान्य केलं की ही वेळ नव्हती कार्यवाही करण्याची.
मला काय सांगायचं याच्यात एक लक्षात घ्या, अनेक वेळा जी कारवाई होते, म्हणजे जे तुम्ही मला अगदी स्पेसिफिक प्रश्न विचारलाय की माइंडकर कधी कधी पत्रकार असं म्हणू शकतात की मी ही भूमिका घेतली म्हणून माझ्यावर ही कारवाई झाली का, तर हो, त्याचे लागे बांधे धागे दोरे संदर्भ हे राजकीय पक्षांशी किंवा सत्ताधाऱ्यांशी निगडीत असतात, ही फॅक्ट आहे. ही फॅक्ट आहे. फार एक महत्वाचा मुद्दा आपण उपस्थित केला, त्या निमित्तानं पटकन केशवरावांना बोलतं करू. केशवराव, अनुराग कश्यप बाबत चर्चा व्हायला हवी. अनुराग कश्यपनं इंडस्ट्रीमध्ये ज्या चित्रपटांची निर्मिती केली, ज्या पद्धतीनं विषय हाताळले, ज्या पद्धतीनं त्यानं त्या विषयातून एका विचारसरणीचा पुरस्कार केला, या सगळ्या गोष्टी या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या खाली त्याला जमू शकल्या. पण आपल्या अभिव्यक्तीला विचाराची किनार देताना अनुराग कश्यपला हे लक्षात यायला हवं होतं का की आपण एका विचारसरणीचे पुरस्कर्ते असू तर आपल्यावर टीका होणार. प्रश्न असा आहे, मी अगदी पहिल्यांदा माइंडकरांच्या प्रश्नापासून उत्तर येतो. खरं म्हणजे ऑफ द रेकॉर्ड काय गप्पा होतात आणि त्याला किती संदर्भ असतो आणि त्याचं जाहीर विवेचन खरं म्हणजे माइंडकरांसारख्या पत्रकारांनी करणं मला खरंच धक्कादायक आहे. पण मला आता सांगा, अगदी इथलंही उदाहरण घेऊ. आमचे मित्र माइंडकर गेले अनेक वर्ष रोज सकाळ संध्याकाळ म्हणजे प्रत्येक चर्चेमध्ये मोदींच्या विरोधामध्ये, भाजपच्या विरोधामध्ये सातत्याने बोलत असतात. तरी ते आमचे उत्तम मित्र आहेत. मला सांगा, जर आक्रस असता भारतीय जनता पार्टीला, अभिव्यक्ती आम्ही आदर केला असता तर माइंडकर माझे मित्र कसे राहू शकले असते, किंवा आम्ही त्यांना आदर कसा दिला असता. पण आम्ही त्यांना आदर देतो, त्यांच्या मताचा आदर राखतो, जरी ते आमचे विरोधी व्यक्त करत असले तरी. हे इथलं उदाहरण. अहो, इथे बघा, साधं त्याच्या उलट म्हणजे माइंडकर हे दिसत नाही की सोशल मीडियावर काय विरोधात पोहोचलेली म्हणून मंत्र्याच्या बंगल्यावर घेऊन मारहाण केलं गेलं, हे माइंडकरांना दिसत नाही. काहीतरी एखाद्या व्यक्तीने ट्विट केलं कंगनाने म्हणून उखाड दिया असं 8 कॉलम हेडिंग दिलं जातं, बंगला सोडला जातो. ती अभिव्यक्तीची विरुद्ध केलेली कारवाई आमच्या मित्र माइंडकरांना दिसत नाही. मात्र माइंडकर सकाळ संध्याकाळ भारतीय जनता पार्टी विरुद्ध बोलत असतात, तरी आम्ही आदरांताना मित्र म्हणतो. हे सुद्धा माइंडकरांना. ठीक आहे केशवराव, माइंडकरांवरचा राग व्यक्त झाला असेल तर मुद्द्यावर येऊया आपण. माइंडकरांवरचा राग व्यक्त करायची संधी परत कधीतरी मिळेल आपल्याला. नाही, तो व्यक्त नाही. मी तुम्हाला या उदाहरणासहित पटवून देतोय की मुळामध्ये त्या सगळ्या विषयामध्ये ज्याचा उल्लेख तुम्ही केला तो खरं म्हणजे आज पिक्चर काढत नाहीये, गेले अनेक वर्ष पिक्चर काढतोय. पण त्याचा त्यांनी ज्याला आवडेल त्यांनी तो पिक्चर बघावा, ह्याच्याबद्दल काही आमचं म्हणणं नाहीये. प्रश्न असा आहे की जर तुमच्या अकाउंटमध्ये, तुमच्या खात्यामध्ये इन्कम टॅक्स जर असं वाटलं, आणि म्हणून मी मुद्दाम 2011ची उदाहरणं दिली, 2010ची उदाहरणं दिली, 2009ची उदाहरणं दिली, ज्यावेळी काँग्रेस शासन होतं त्यावेळी अशाच प्रकारे अनेक कलाकारांवरती धाडी पडलेल्या होत्या. 12 लाख रुपये त्या राणी मुखर्जीच्या घरात सापडल्याची बातमी त्यावेळी इन्कम टॅक्सची मला आजही आठवतंय केली होती. आणि मग अशा पद्धतीने धाडी आणि तुमचा अभिव्यक्ती या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. या सरकारमध्ये तरी त्या मिक्स करू नका. काँग्रेसच्या कार्यकाळात बोलताच येत नव्हतं, आणीबाणी ठासून सगळी बदलेली होती, त्यावेळी ते शक्य होतं. आता मात्र ती परिस्थिती. केशवराव मुद्दा पोहोचला. गोपाळरावांना त्या निमित्तानं बोलता करतो. गोपाळराव, मग एका गोष्टीचं उत्तर द्या. विरोधाला आणि त्यात सुद्धा खास करून मोदी विरोधाला मुद्दे सापडत नाहीयेत म्हणून अनुराग कश्यप, तापसी पन्नूच्या खांद्यावर बंदूक ठेवली जातीये का? नाही, मोदी विरोध त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवायचा काय प्रश्न आहे? काँग्रेसच्या पद्धतीने आंदोलन, निदर्शनं सगळंच करते. विषय असा आहे की त्यांनी आपली सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवली आहे. समोर काय घडतंय याच्याविषयी वाच्यता करतायत, त्याची दखल घेतायत. त्यांच्या मानवतावादी दृष्टिकोनाला सलाम करतो आम्ही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आणि त्या ठिकाणी रेहानाच्या बाबतीत 2009-10-11 मध्ये ज्या कलाकारांवर धाडी पडल्या त्या लोकांची सत्सद विवेक बुद्धी 2009-10-11 मध्ये साबित होती, जागरूक होती का नव्हती? नाही, त्यावेळेला त्यांनी कुठल्या विषयी ट्विट केले होते का किंवा त्याच्यावर केले का हा प्रश्न याविषयी मला आता माहित नाहीये. परंतु मला एकच सांगायचंय की जे मगाशी तुम्ही विचारलं होतं की यांनी जर किंमत मोजायची यांची तयारी आहे का असं तुम्ही विचारलं होतं. म्हणजे ह्या सरकारची मानसिकता हीच आहे. जर तुम्ही अशा आमच्या विरोधात जर काही ट्विट करणार असाल आणि आमच्या ध्येय धोरणाच्या विरोधात जात असाल तर हा इशारा आहे. आणि आता केशव उपाध्ये म्हणले की सचिन तेंडुलकर आणि लताजींना दबाव करणे
हे नाही राज्याच्या गृहमंत्र्यांनी आणि सचिन सावंतांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलंय की 12 IT सेलचे भाजपचे पदाधिकारी सापडलेत या सगळ्यांना ट्विट करायला, आणि यांनी कोणी स्वतःहून जाहीरपणे एक स्टेटमेंट नाही केलं की सचिनजी किंवा लता मंगेशकरनी की आम्ही आमच्या मनाने हे ट्विट केले म्हणून. देशाच्या सार्वभौमत्वाबद्दल जे काही एकच कॉपी पेस्ट ट्विट केलं गेलं त्याच्यात इट हॅज बीन ओपन. हे ठीक आहे. आणि बराच वेळा आपण हा मुद्दा घेताय चर्चेला, त्या निमित्तानं एकदा केशवरावांना उत्तर देण्याची संधी देऊन टाकू. केशवराव, हे सांगा, माणूस ज्या वेळेला स्वतःच्या ट्विटवरून एखादं ट्विट करतो त्यानंतर त्याला पुन्हा एकदा ही खुलाशाची गरज आहे का, जी काँग्रेसला वाटते की होय हे ट्विट मीच केलंय म्हणून? काँग्रेसच्या सगळ्या तमाम प्रवक्त्यांची ही मोठी अडचण आहे किंवा त्यांच्या अज्ञान आहे मला माहिती नाही, ते त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. ज्यावेळी ट्विटरवरनं आपण एखादी भूमिका मांडत असतो ती त्या व्यक्तीची अधिकृत भूमिका असते. हे आपली दुसरं कुणीतरी येऊन ट्विट 12 बरं समजा चला त्यांच्या म्हणण्यानुसार 12 काय IT सेलचे लोक होती. आपण ट्विट काय होतं, या देशाचं अखंडत्व सर्वप्रथम असलं पाहिजे, या देशात देश हा सर्वप्रथम असला पाहिजे. या ट्विटची चौकशी करणार तुम्ही? म्हणजे मुळामध्ये स्वतः त्या सेलिब्रिटीने ट्विट केलं, त्या ट्विट बद्दल त्यांचं वेगळी खरं म्हणजे पुन्हा सांगण्याची गरजच नाही, पण त्या अज्ञान प्रदर्शन करा तुम्ही जरूर त्याच्याबद्दल. पण जे ट्विट केलं त्याच्याबद्दल काय चौकशी तुम्ही, की देश अखंड म्हणल्याबद्दल चौकशी? ठीक आहे. या मुद्द्याला आत्ताच्या तात्कालिक संदर्भाला फारसं जोडता येणार नाही आणि वेळ त्यावर फार खर्च करता येणार नाही, म्हणून जयंतरावांकडे जाऊयात. जयंतराव, पण एका बाजूला अनुराग कश्यप, तापसी पन्नू असतील तर दुसऱ्या बाजूला कंगना राणावत आहे. कंगना राणावतच्या प्रकरणामध्ये तिनं भूमिका घेतल्यामुळे जे काही घडलं ते सुद्धा जगासमोर आहे, तेही लपून राहिलेलं नाही. मग अशा वेळेला एक जण कंगनाच्या विरोधात लागतो तर दुसरा जण तापसीच्या विरोधात लागतोय, असं चित्र निर्माण होतंय का? केशव माझा मित्र आहे, पण मी हॉलिवूडला ज्या प्रकारे रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्स या 2 पक्षात विभागलं जातं त्याच प्रकारे बॉलिवूड सुद्धा हळूहळू विभागलं जात आहे. आणि याची सुरुवात माझ्या दृष्टीने 1989 पासून झाली असं मी मानतो. आणि त्यात काहीही गैर नाही, कोणाचेही विचार असावेत. म्हणजे अनुपम खेर यांनी समजा भाजपची भूमिका घेतली असेल, चांगली गोष्ट आहे, मला काही त्यात गैर नाही. AK हंगल हे हार्डकोर लेफ्टिस्ट होते, काही हरकत नाही. सुनील दत्त हे हार्डकोर काँग्रेसी होते. आपापली भूमिका जरूर घ्या, त्यामध्ये काहीही वाईट नाही. तुम्ही आपली भूमिका एखादी घेतली की या विरुद्ध आमच्या विरुद्ध जी भूमिका घेतात ते देशद्रोही हे म्हणणं चूक. लगेच देशाचं अखंडत्व तुमचं येतं आणि कुठे देशाच्या भूमिकेला, कुठे देशाला धक्का पोचलेला आहे ते सुद्धा काही शेतकऱ्यांनी जे रस्त्यावर आले म्हणून खरंच असं वाटतं? तुम्हाला हे वाटतंय का सत्ताधाऱ्यांना असं वाटतंय हे तुम्हाला सुचवायचं आहे की एखादी भूमिका विरोधात गेली की लगेच देशद्रोह झाला? सत्ताधाऱ्यांना उगाचच शेतकऱ्यांच्या बद्दल आम्ही काही शेतकऱ्यांना जर का काही असं बोललं की झालं शेतकरी देशद्रोही, हे जे काही मग त्यांना त्यांच्या बाजूनी जे बोलले ते सुद्धा देशद्रोही. ठीक आहे केशवराव, हा मुद्दा पुन्हा उपस्थित होतोय. मोदी सरकार इतकं असंवेदनशील आहे का की त्यांना विरोध पचत नाही आणि त्यांच्या विरोधात बोललेल्याला देशद्रोही ठरवलं जातं? कारण हा आक्षेप वारंवार येतोय. राज्यातले सत्ताधारी, महाराष्ट्रातले सत्ताधारी हा आरोप करतायत आणि आत्ताच्या घडीला चर्चेमध्ये जयंतरावांनी पण तो अधोरेखित केलाय. असं आहे म्हणून मी म्हणलं ना की तेच तुम्हाला सांगतोय की आम्ही माइंडकरांना कधी देशद्रोही म्हटलं, आम्ही मित्रच म्हणतो. मी उदाहरणासहित बोलतो आणि मी असंख्य उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छितो. महाराष्ट्रामध्ये काय जाहीर बोललात तर भारत सरकारच्या मधला भ्रष्टाचार काढला तर तुम्ही महाराष्ट्रद्रोही ठरता. महाराष्ट्रामध्ये तुम्ही काही वेगळं लिहिलं तर त्या ज्यांनी नौसेनेत आपलं काम केलं त्या नौसेनेच्या अधिकाऱ्याला मारहाण होते का तर त्यांनी सरकारच्या विरोधामध्ये बोललं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये पत्रकाराला अटक होते. एक बातमी दिली, काहीतरी गर्दी बांधण्यात होणार आहे अशाची बातमी दिली म्हणून पत्रकाराला अटक होते. दुसरं काही बोललं, काही आमच्या विरोधात तुम्ही सातत्याने काय हे बोलता आहात म्हणून एका संपादकाला, वाहिनीच्या संपादकाला अटक होते. म्हणजे वाटेल त्या पद्धतीची मनमानी आणि आणीबाणीचं आठवण करून देणाऱ्या सातत्याने घटना महाराष्ट्रातल्या या 3 पक्षांकडून चालू आहेत. पण माइंडकर आमचे मित्र आहेत. डोळ्यावरती चष्मा कुठल्या रंगाचा आहे तो मला माहित, तो भाजप विरोधात लावलेला आहे. माइंडकरांसारखे प्रतिनिधी घेत नाही मी, माइंडकरांशी व्यक्तिशः बोलत नाही. माइंडकरांसारखे असंख्य जे लोक आहेत वेळेची मर्यादा आहे. अत्यंत अल्प वेळात तुम्ही पटकन मोजकं नेटकं उत्तर द्या. अगदी हे बघा, जो काही कंगनाच्या बाबतीत म्हणजे कंगनाने उद्धव हा शब्द वापरणं ही जेवढी चूक
तेवढ्याच प्रकारे कंगनाचं ऑफिस जे तोडलं गेलं त्यावेळेस खुद्द शरद पवारांनी घेतलेली भूमिका आणि कोर्टाने दिलेला निर्णय हा किती योग्य आहे, त्याच्यामुळे ते व्हायला नको होतं ही फॅक्ट आहे. खुद्द पवारांनी सुद्धा काय सांगितलेलं ठीक आहे, होतं आता आपण एका दुसरा या निमित्तानं एक टप्पा पुढे नेतोय आणि मगाशी आपल्या सोबत चर्चेत असताना कांचन अधिकारींनी जे मत व्यक्त केलं तिकडे येतोय. तो मुद्दा महत्वाचा आहे. त्या असं म्हणाल्या की कलाकार भूमिका घेतो म्हणजे तो काही पाप करत नाही, तो या देशाचा नागरिक आहे, त्याला भूमिका घेण्याचा अधिकार आहे. पण कांचन अधिकारी आता प्रश्न असा उपस्थित करतो की जर समजा भूमिका घेऊन त्याच्या व्यावसायिक अहिताचीच परिस्थिती निर्माण होणार असेल तर त्यानं गप्प बसावं. हा विवेकवादी भूमिकेचा भाग असू शकतो का? मला असं वाटतं हा पळपुटेपणा होईल. आपल्याला जर एखादी भूमिका घ्यावीशी वाटली तर आपण त्या भूमिकेवरती ठाम राहणं आणि आपण ती भूमिका मांडणं आणि येस मला ही भूमिका पटलेली आहे आणि त्याच्यामुळे मी ही भूमिका घेतो आहे. केवळ आपल्या व्यावसायिक दृष्टिकोनातून आपण आपली भूमिका बदलणं किंवा चार पावलं मागे राहणं हा पळपुटेपणा आहे, शुद्ध पळपुटेपणा आहे असं मला वाटतं. नाही तर मग भूमिका घ्यायला जाऊ नये. ट्विटर हँडल तिकडे पडलेलं आहे, ते तुम्ही अगदी हँडल केलंच पाहिजे असं काही नाहीये. परंतु जर तुम्हाला एखादा स्टँड घ्यायचा असेल तर येस यू हॅव गॉट एव्हरी राईट टू टेक इट आणि तुम्ही तो स्टँड घेतल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती आता असं आहे सोशल मीडिया हा एवढा पॉवरफुल शस्त्र प्रत्येकाच्या हातात आहे की तुम्हाला आणि तुम्ही कशाला असं म्हणतात जसं आपण म्हणतो उडदामाजी काळे गोरे तर तुम्हाला काही सपोर्टर्स मिळतील, काही तुम्हाला नाही तुमचं म्हणणं तुम्हाला त्यांना म्हणजे पटणार आहे. सो ह्या दोन्ही गोष्टींना आपण कसं सामोरं जायचं हे त्या भूमिका घेणाऱ्या माणसांनी पहिल्यांदाच ठरवलेलं असलं पाहिजे. आणि मग एकदा तुम्ही भूमिका घेतलीत तर मग त्याच्यातनं परत तुम्हाला मागे येणं हे मला वाटत नाही की चांगलं लक्षण आहे असं. ठीक आहे, या निमित्तानं एक छोटा प्रश्न नुपूर सावजीसाठी. नुपूर, कलाकारानं भूमिका घेतल्याच्या नंतर इंडस्ट्रीतले विविध गट त्या दृष्टीनं त्याला काम द्यायचं का नाही याबाबत सक्रिय होतात? का? अगदी अगदी तसा अनुभव असतो का कलाकारांच्या बाबतीत? मला असं वाटत नाही. काम हे एक गोष्ट आहे आणि आपले सामाजिक अभिप्राय ही दुसरी गोष्ट आहे. त्यामुळे त्याच्यावरून या गोष्टी घडतात असं मला वाटत नाही. अगदी धन्यवाद. आपण अत्यंत नेटकं आणि थेट उत्तर दिलं. त्यासाठी एक छोट्या विश्रांतीची गरज आहे. पटकन आपण लक्षवेधीच्या तिसऱ्या भागामध्ये जाण्यापूर्वी एक छोटी विश्रांती घेऊन लवकरच परत येतोय. नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चेला पुढच्या टप्प्यात नेत असताना एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच गंभीर विषयाला स्पर्श करतोय. आपल्यासोबत विविध मान्यवर आहेत, त्यांचा पटकन आपल्याला एकदा परिचय करून देतो. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता केशव उपाध्ये, काँग्रेसचे प्रवक्ता गोपाळ तिवारी आपल्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत. कांचन अधिकारी त्या निर्मात्या आहेत, दिग्दर्शिका आहेत. नवोदित अभिनेत्री या नात्यानं नुपूर सावजी आहेत आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर. मला केशवराव आपल्याला पहिला प्रश्न विचारायचा आहे की विचार, भूमिका, अभिव्यक्ती या सगळ्या गोष्टी एका क्षणासाठी बाजूला ठेवू आणि थेट मुद्द्यावर येऊ. तो मुद्दा आहे फिल्म इंडस्ट्रीतल्या काळ्या पैशाचा, काळ्या पैशातून जन्माला येणाऱ्या गुन्हेगारीचा, गुन्हेगारीतून जन्माला येणाऱ्या राष्ट्रविरोधी कारवाईचा. आता जर समजा आयकर चोरीच्या माध्यमातून या सगळ्या अत्यंत दुष्टचक्राला खतपाणी घातलं जात असेल तर त्या विरोधात कारवाई होणं गरजेचं आहे की नाही? केशव उपाध्याय, आपल्याला माझा आवाज पोहोचलाय? आवाज मला येतोय, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? येतोय, आता येतोय, आपण बोलू शकता. नाही, असं आहे की हीच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होतो की दोन गोष्टी वेगळ्या आहेत, त्या मिक्स करू नका. मुळामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की हिंदी फिल्म इंडस्ट्री बद्दल ज्या पद्धतीचे प्रवाद, ज्या पद्धतीचं माहिती, ज्या पद्धतीच्या घटना घडत होत्या आपण बघितलं होतं. काही दशकांपूर्वी दुबईचं कनेक्शन कसं होतं, आजही अशी चर्चा आहे खुलेपणाने की हवाला मार्फत कशा पद्धतीने पैशाची देवाणघेवाण पूर्वी केली जायची.
कशा पद्धतीने दुबईला थेट नट नटे आपल्या सगळे अभिनेत्री सगळे जायचे, हे सगळं आपण गेले अनेक वर्ष पाहत होतो. तेच चक्र मोडून काढण्याचा प्रयत्न गेले जाणीवपूर्वक गेले काही वर्षांपासून सुरू आहे, ज्यातनं फिल्म इंडस्ट्रीचं कॉर्पोरायझेशन, मला वाटतं त्याच्यावरती अधिक माहिती अधिकारी मॅडम टाकू शकतील, कारण कशा पद्धतीने व्यावसायिक चित्रपट त्याचं सगळ्या अनेक गणित आता नव्या पद्धतीने होत आहे. पण या फिल्म इंडस्ट्रीवरती अंडरवर्ल्डचा प्रभाव, सगळा प्रभाव 90च्या दशकामध्ये केवढा होता हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. ठीक आहे. हाच 1990च्या दरम्यान अंडरवर्ल्डच्या माध्यमातून चालवली जाणारी इंडस्ट्री आता जर समजा कॉर्पोरेटायझेशनच्या माध्यमातून अधिकाधिक मोकळा श्वास घेऊ शकत असेल, तर मग त्यात आयकर चोरी करणाऱ्यांच्या वरची कारवाई ही राजकीय हेतून पाहता कामा नये. हे योग्य की अयोग्य, कांचन अधिकारी? बेसिकली मला असं वाटतं की आयकर जे आपलं खातं आहे, तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जे आहे, तर याच्यासाठी तुम्ही एक फिल्म इंडस्ट्री हेच पकडू नका. देर आर सो मेनी इंडस्ट्रीज ऑपरेटिंग, आणि इन्कम टॅक्सच्या ज्या रेट्स होतात त्या फक्त बॉलिवूडवाल्यांच्याच वरती होतात, फक्त बॉलिवूडवाल्यांच्याचकडे पैसा आहे का, तर तसं काही नाही आहे. देर आर सो मेनी इंडस्ट्रीज वर्किंग, देर आर सो मेनी इंडस्ट्रियलिस्ट, त्यांच्यावरती पण इन्कम टॅक्सच्या रेट्स होतात. सो बेसिकली जो कोणी इन्कम टॅक्सची चोरी करतो, म्हणजे टॅक्स भरण्यापासून जो कोणी आपलं इन्कम लपवतो आणि त्याच्यावरती इन्कम टॅक्सच्या या आपल्या धाडी होतात, तर त्याच्यामध्ये जर काही बॉलिवूडच्या लोकांनी जर तसं केलं असेल आणि जर त्यांच्यावरती धाड झालेली असेल, तर इट्स व्हेरी सिम्पल दॅट यू हॅव टू प्रोड्यूस ऑल युअर अकाउंट्स, ऑल युअर डॉक्युमेंट्स, आणि त्याच्यामधनं तुम्ही कसं बाहेर येऊ शकता हे प्रत्येक त्या कंपनीने बघायचं आहे. आता एक छोटासा मुद्दा मला इथे बोलावा असं वाटतोय की जसं केशव उपाध्ये म्हणाले तसं 1990चा जो एक सुमार होता, तेव्हा निश्चितपणानं अंडरवर्ल्डचा पैसा याच्यामध्ये आलेला होता आणि त्यातून काही फिल्म्सचं जी निर्मिती होत होती ते होत होतं. आता त्याचं बऱ्याचशा अंशाने कॉर्पोरेटायझेशन असं आपण म्हणूया त्याला, ते झालेलं आहे. परंतु ते कुठलंही का असेना, जेव्हा कुठलाही पैसा आला तरी सुद्धा त्याचे अकाउंट्स म्हणून हे मेंटेन करावेच लागतात ना. आणि फॅन्टम फिल्मच्या बाबतीत झाली, त्या फॅन्टम फिल्म्सच्या बाबतीतला तपशील टप्प्याटप्प्यानं बाहेर येतोय. आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून थोड्या वेळापूर्वी मिळालेली माहिती दाखवली. गोपाळराव, या मुद्द्यावर सुद्धा पक्ष म्हणून तुमची भूमिका आहे का, की जर समजा कर चोरीच्या माध्यमातून इंडस्ट्रीमध्ये काही बेकायदेशीर होत असेल तर मग त्यालाही पाठीशी घालायचं, कारण सत्तेत आपल्या विरोधकांचा नेता आहे आणि ज्यांच्यावर कारवाई होती आहे ती माणसं आपल्या भूमिकेशी जवळीक साधतात? नाही, बिलकुल नाही, अजिबात नाही. जो कर चोरी करणारा हा देशद्रोही आहे आणि तो देशाला बुडवतोय, फसवतोय. परंतु ह्या सगळं करत असताना हजारो लाखो कोटी जेव्हा आपल्या देशातनं बाहेर पळून जातात, तेव्हा आपले देशाचे पंतप्रधान उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या समोर भाई मेहुल जी असा ज्याचा उल्लेख करतात, तोच मेहुल चोक्सी भारतातनं फरार होतो. आणि हे कशाचं द्योतक आहे? गेल्या 7 वर्षात अशा 2-3 सेलिब्रिटींवर जर कारवाई केली असती आणि ह्या सरकारचे प्रयत्न खरे चाललेत हे देशाला, जनतेला पटवून दिलं असतं आणि 2-3 जणांना एक्सपोज केलं असतं. 7 वर्षात काही हाताला लागलेलं नाही. एखाद्या सेलिब्रिटीला कर चुकवताना पकडलं आणि त्याला अटक केली असं घडलेलं नाही. मात्र ज्या ठिकाणी पाक व्याप्त मुंबई म्हणणाऱ्या कंगनाला राज्यपाल वेळ देतात, वेळोवेळी तिला सिक्युरिटी दिली जाते, आणि मात्र या ठिकाणी तापसीला मात्र सिक्युरिटी नाही. तिने शेतकऱ्यांविषयी भूमिका घेतल्यावर तिच्यावर रेड पडते आणि त्यामुळे ट्विटर या ठिकाणी अकाउंट जमा खर्च न पाहता ट्विटर अकाउंट पाहून ही कारवाई केली जाते. आरोप आहे आमचा. केशव उपाध्ये, आपण काय आपण चुकीचं बोलतो आहोत किंवा आपण समोरच्याला जे उत्तर द्यायचे ते उत्तर देत आहोत याचं भान सुद्धा काँग्रेस प्रवक्त्यांनी नाही. ते असं म्हणून गेले की आतापर्यंत एकाही सेलिब्रिटी विरुद्ध कारवाई केली नाही. मगाशी तेच सांगत होते की सरकारच्या विरोधात बोललं तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहत नाही, सरकार दडपण आणतं, तुम्हाला बोलता येत नाही. आता ते म्हणतात गेल्या 6 वर्षात एकाही कारवाई केली नाही. अहो हेच तर मी तुम्हाला सांगतो की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, इथे प्रत्येकाला हव्या त्या पद्धतीने व्यक्त होण्याचा अधिकार आहे. हे सरकार दडपशाही पद्धतीने जी काँग्रेसची आणीबाणीची पद्धत होती हे त्या सरकारच्या पद्धतीने वागत नाही, हेच मी सांगत होतो. तेच काँग्रेसच्या प्रवक्त्याने कबुली केली. त्याबद्दल काँग्रेस प्रवक्त्याचं मी अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. दुसरं त्यातलं असं या निमित्तानं जो मुद्दा काळा पैशाचा आहे त्यावर फारसं काही राजकीय मत व्यक्त होताना दिसत नाहीये.
मी तुम्हाला प्रॅक्टिकल मत सांगतो. हा काळा पैशाचा प्रकार माझ्या दृष्टीने त्याला 60-40 असं म्हणतात. म्हणजे एखादा फ्लॅट घ्यायचा झाला तर त्याच्यातले 60% आपण व्हाईटनी देतो आणि 40% आपण ब्लॅकनी देतो. हा एक तथाकथितरित्या, कारण मला शब्द जपून वापरले पाहिजेत, माझे मित्र केशव उपाध्याय आहेत, तथाकथितरित्या सर्वमान्य असलेला एक प्रकार आहे. हाच प्रकार बऱ्याच प्रमाणात आपण जे म्हणतो 1990 ते कॉर्पोरेटायझेशन होईपर्यंत हा 60-40 हा जो प्रकार आहे हा अनेक वेळेला पूर्ण ब्लॅक, अनेक वेळा त्याच्याही पलीकडे, अनेक वेळा काही भलत्याच गोष्टींचा वापर, अशा प्रकारे याच्यात इन्व्हॉल्वमेंट होती. आणि याला अनेक वेळेला एक आपण मान्य करूया कधी आपल्या एका तपशिलावर कांचन अधिकारींची प्रतिक्रिया येते पटकन. त्यांनी म्हणालं की असं होतं, मग असं म्हणायचंय का आता नाहीये, आता सगळं वाईट मध्ये चाललेलं आहे असं वाटतंय का? तुमची माहिती काय आहे? मला वाटत नाही. तुमची माहिती अशी आहे की आजही काळा पैसा रोलिंग मध्ये आहे इंडस्ट्रीत आणि त्याच संदर्भात फिल्म इंडस्ट्री, आय एम टॉकिंग अबाउट ओव्हरऑल. फिल्म इंडस्ट्री बद्दल बोलतोय. फिल्म इंडस्ट्री बद्दल काय पर्सेंटेज त्यांनी 60-40 सांगितलंय कांचन अधिकारीजी. नाही असं नाही, म्हणजे आय वॉन्ट टू से दॅट इन 1990 मध्ये घडत होता, आता घडत नाही वगैरे असं काही नाहीये. नाही, असं काही डिमॉनिटायझेशन पैसा गायब झाला असं तर काही मला वाटत असंही नाही. बिलकुल नाही, अगदी बरोबर आहे. आणि उलट काय झालं याच्यामध्ये, या नोटबंदीमुळे हा जो 40% पैसा होता, म्हणजे मी फार वेगळ्या लेवलला बोलतोय, या नोटबंदीमुळे हा 40% जो पैसा येणारा होता याला पूर्ण रोख बसलेली आहे. फ्लॅट्स विकणं पूर्ण थांबलेलं आहे, इंडस्ट्री अनेक ठिकाणी थांबलेली आहे. नोटबंदीची जयंतराव तपशील पटत नाहीये कांचन अधिकारींना, त्या प्रतिवाद करतील. कांचनजी आपण नाही, मला असं वाटत नाहीये की असं काय आहे वगैरे. आता तुम्ही अगदी 60-40, 70-30 किंवा काय असे 80-20 असे रेशोज नाही मला लावायचे. ओनली थिंग इज दॅट व्हॉट वी वॉन्टेड टू से दॅट ब्लॅक मनी इज देअर ऑर नॉट. तर माय ओपिनियन, येस ब्लॅक मनी इज देअर. आफ्टर डिमॉनिटायझेशन ब्लॅक मनी संपला का? तर नाही, असं काही नाही. इट इज देअर, इट स्टील एक्झिस्ट आणि स्टील द ट्रान्झॅक्शन्स आर बीन. आत्ताच्या 1 वर्षामध्ये इट इज नॉट बिकॉज ऑफ एनी डिमॉनिटायझेशन ऑर एनिथिंग, इट इज ड्यू टू करोनाच्या काळामध्ये काही ट्रान्झॅक्शन थांबली असतील किंवा थंडावली असतील. मग आता पटकन वेळेची मर्यादा असल्यानं केशवरावांना विचारूयात. केशवराव, जर सिस्टम मधला काळा पैसा संपला नाही तर आयकराच्या धाडी घालून मिळतंय काय? मुळात लक्षात घेतलं पाहिजे की काळा पैसा संपला नाही असं म्हणणं ठीक आहे. त्या अधिकारी मॅडम त्यांचे अनुभव वेगळे असतील, पण हे प्रत्येकाचे अनुभव असे नाहीयेत. किंबहुना आज अनेक स्तरावरती हे लोक मान्य करतात की जो एक 5 वर्षापूर्वी काळा पैशाचा व्यवहार होता तो आज काळा पैशाचा व्यवहार राहिला नाही. तो पूर्णपणे असं की 2-5% काय पर्सेंटेज कुणाचं मतभेद असू शकतो, 10% आहे, 5%, 20% हा मतभेदाचा मुद्दा असू शकतो. हा प्लीज, आता सगळं व्हाईट मध्येच चाललेलं आहे. एव्हरीथिंग यू थिंक सो? बरं, मी थिंक सोचा मुद्दा नाहीये. मी ताई असं म्हणालो की मी तुमच्या मला तेवढंच हवं. मुळामध्ये यू डोंट थिंक सो. बस मला माझा आन्सर मिळालं. यू डोंट थिंक सो. ते सांगतो मला, मी तुमचं मत म्हणजे अंतिम मत असतं अर्थ होत नाही. अनेक लोक हेही मान्य करतात. मी तुमच्या मताचा आदर करतो, संपला विषय. त्याच्यामध्ये तुमचं मत आदर मी पण करते. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की मला असं वाटतं की नाहीये, इट इज नॉट लाईक दॅट की बाबा डिमॉनिटायझेशन पैसा संपूर्णपणे संपला, सगळं स्वच्छ झालं, एकदम धुवून काढलं, एकदम जमीन धुवून काढतात तशी, आणि आता काही तसे व्यवहार होत आहेत. तर सॉरी, आय एम जस्ट सेइंग दॅट. त्याच निमित्तानं आपण केशवरावांना विचारलं होतं की केशवराव, जर व्यवस्थेतला काळा पैसा संपला नसेल तर आयकराच्या धाडीतून हातात काय येत आहे? काय झालं प्रसाद? मी मगाचाच प्रश्न तर मग तुम्ही इन्कम टॅक्स रेड करून तुमच्या काय हाताला येणार आहे? नाव ओनली व्हाईट मनी इज देअर. सो व्हाईट मनी इज ऑल देअर इन द बॅलन्स शीट्स अँड अकाउंट्स. मग तुमच्या हाताला काय येणार? असं आहे की या सगळ्या निमित्ताने अधिकृत पैसा सुद्धा कशा पद्धतीने फिरवला जाईल. मला फक्त इन्कम टॅक्स डिपार्टमेंट शोधेल ना का अधिकृत पैसा होता, जो पैसा चुकीच्या पद्धतीने लपछपी केली. तुम्ही जो 90% मधला थेट काळा पैशाचा वावर होता तो आज नाही. हे आज मला वाटतं तुम्ही मान्य करा पण नका करू. तुमचं मत आहे ते तुमच्यापाशी आणि त्याचा आदर आम्हाला. ठीक. गोपाळराव तिवारींना एक प्रतिवाद करायची संधी आहे. गोपाळराव,
नाही, मी केशवजींची आगतिकता समजू शकतो, ते त्यांना त्यांची बाजू मांडले. परंतु मला एकच सांगायचंय की आता ज्या मॅडम म्हणल्या कांचनजी, त्याप्रमाणे हे सत्य गेले काही दिवसांपासून, सुमारे 1-2 वर्षांपासून सगळे डिजिटल व्यवहारच होत आहेत आणि हे आपल्या पंतप्रधानांनी आवाहन केलंय, त्यालाच धरून हे पण करतोय. परंतु आता सोशल मीडियाचा प्रभाव एवढा वाढलाय की ज्या पक्षाला या सोशल मीडियाने सत्ता दिली, मग त्या प्रसंगी राहुल गांधींना पप्पू म्हणले असतील, मनमोहन सिंगना अजून काही नावं ठेवली असतील, 2G 3G सगळं जो काही भ्रष्टाचार तथाकथित झाला असेल त्या सगळ्यांवर सुप्रीम कोर्ट, हायकोर्टाने त्या सगळ्या गोष्टींवर निर्णय दिलेले आहेत आणि काही निघालेलं नाहीये. परंतु आता मात्र हा सोशल मीडिया यांना गले की हड्डी बनलाय. ज्याप्रमाणे 15 लाखाचा जुमला म्हणले, नितीन गडकरी म्हणले, 15 लाख गोपाळराव आत्ताचा हा मुद्दा नाहीये. मुद्दा हा होता की सिस्टम मधला काळा पैसा निघून गेला असेल तर आयकराच्या धाडीतून शोधलं काय जात आहे आणि त्याच निमित्तानं मग राजकीय कारवाईचे वास येतात का? गोपाळराव, या मुद्द्यावर आपल्याकडे मत असेल तर मी 30 सेकंद देतो, अन्यथा वेळेची मर्यादा आहे आपल्याला. होय निश्चितच निश्चितच वास येतात आणि ट्विटर अकाउंट पाहूनच या प्रकारे हॅरेसमेंट केली जाते असं स्पष्ट मत आहे आमचं. थोडक्यात उत्तर द्यायचंय. ट्विटर अकाउंट बघून कारवाई केली जाते हे तर जास्त आक्षेपजनक आहे. असं आहे की मुळामध्ये काहीतरी गंभीर असणारं काहीतरी वाक्य, मुळात राहुल गांधींपासून ती गंभीरपणे बोलायची सवय नाही, त्यामुळे अशा प्रकारची विधानं केली जातात. मुळात असं आहे की अशा पद्धतीने म्हणजे नियम मोडणं, काहीतरी वेगळं निर्माण करणं, नियमाशिवाय काही जमवणं ही आपली एक आपल्यामध्ये प्रवृत्ती असते. त्यामुळे काळा पैसा एकदा संपवला म्हणजे आता पुढच्या भविष्यात काळा पैसा निर्माण होणारच नाही का असा प्रश्न. त्यामुळे जर पुन्हा असं निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या विरुद्ध आळा घातला पाहिजे आणि त्यातनं आयटी डिपार्टमेंट जर कारवाई करत असेल तर त्याला आम्ही केवळ नट आहोत आणि आम्ही सरकारच्या विरोधात बोलतो म्हणून आमच्यावर कारवाई केली असं त्याला स्वरूप देणं, कांगावा करणं, मला असं वाटतं शुद्ध कांगावा आहे. या कांग्याला अर्थ नाही. ठीक आहे, धन्यवाद. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्यासाठी. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.